नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. देऊळघाट येथे चोऱ्यांचा सुळसुळाट, ग्रामस्थ त्रस्त, पोलीस कारवाईअभावी भीतीचे वातावरण. आंदोलनाचा इशारा नंदू लवंगे यांनी दिला. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट गावात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी, रोख रक्कम, सोने, चांदी, शेळी व इतर जनावरे तसेच घरासमोर ठेवलेला शेतमाल व मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याच्या तब्बल 20 ते 25 घटना घडूनही अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. या गंभीर प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्री झोप न लागणे, सतत भीतीत वावरावे लागणे अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात देऊळघाट येथील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ चोऱ्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. येत्या 15 दिवसांत आरोपींचा शोध न लागल्यास व योग्य कारवाई न झाल्यास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. भाजप नेते नंदू जगन्नाथ लवंगे व भाजप कार्यकर्ते रिझवान खान व इतर गावकरी, इम्रान खान, भगवान हिवाळे, जगन्नाथ खडके, अनिल भोजे निवेदन देताना गावकरी उपस्थित होते. आज लोकशाही मार्गाने पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलं की देऊळघाटातल्या सपाटा जर थांबला नाही तर येत्या 15 दिवसामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही आणि चोऱ्या सपाटा थांबल्या नाही तर 15 दिवसानंतर लोकशाही मार्गाने सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल. याची सगळी जबाबदारी ही शासनाची राहील. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव. माझ्याकडे रात्री गावातील 10-20 लोक आले आणि त्यांनी मला सांगितला गावातला खेळ की देऊळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यापासून चोरांनी नुसता चोरीचा सपाटा लावलेला आहे. तर मी ठरवलं की बा मी 2-4 जण आज या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अधीक्षक SP साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब गेल्या 3 महिन्यापासून देऊळघाटात चोरांनी सपाटा लावलाय, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. कारण की देऊळघाट हद्दीतील ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी आहे की यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकाही चोरावरती कारवाई केली नाही. तर गावातल्या लोकांमध्ये असे संशय आहे की बा एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्या गावातील चोर हे सगळं मिळेल का काय. कारण की लोकांमध्ये भीतीचं वातावरण देऊळघाटामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी आता गावात काय करावं हे त्यांना कळू राहिलं नाही. त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं.